तर मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेनेतूनच विरोध पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र लिहित घरचा आहेर दिला। मराठी सक्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। ऑटो टॅक्सी चालकांशी तात्पुरत्या मराठीत संवाद साधण्याची अपेक्षा ठेवा, पण भाषेचे कठोर नियम लादू नका, अशी मागणी संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे मराठी सक्तीवरून शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे। आता व्हेरिफिकेशन ड्राईव्ह होईल आणि सर्व चालकांच्या एक मराठी ज्ञानच्या टेस्ट घेतला जाईल आणि समजा त्या टेस्ट मध्ये फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, त्यांच्या बॅच जप्त होईल। याच्यामुळे मुंबईचे जो टॅक्सी और रिक्षा चालक आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे, ते आता घाबरत आहे। हा विषय चांगला आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना मराठीमध्ये बोलला पाहिजे, हा एक चांगला विषय, याच्यावर काही मतभेद नाही। पण तुम्ही मराठी सक्तीचा जो एक आग्रह ठेवता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक संकट निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे माझ्या तुमच्याशी विनंती आहे की मराठी सक्तीचा एक फेरविचार करा, म्हणजे त्याच्यावर पुनर्विचार करा, बस एवढाच आग्रह आहे। आणि कामचलाऊ मराठी भाषाचा ज्ञान सर्व टॅक्सी ऑटो चालकांना, फक्त टॅक्सी ऑटो चालकांना क्या, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण राहिला पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र शासनातर्फे झाला पाहिजे। हा अतिशय एक टुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे। एक नंबरचा टुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। काही संघटना देखील, शशांकराव यांची संघटना आहे, त्या देखील मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला भेटीत धरू शकतात की नाही ते। एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा, आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे, ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे, त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे। सुनीत्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे, हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे। आम्ही सगळे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्याने वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो आहोत। महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात, हा साधा प्रश्न आहे। ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे। तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे। हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का नाही, हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे। मग महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे।